खासदार चषक 2026चा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहताय आणि पहिल्या स्पेल मध्ये बॉलर तयार होतो आहे आतिश बांडे. स्ट्रायकिंगला बॅटर कैलास, नॉन स्ट्रायकिंगला बॅटर गणेश गायकर, मिस्टर MPL. पहिल्या स्पेल मध्ये बॉलर आतिश बांडे बॉलिंग ट्रॅकवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. शो दी बेस्ट गेम, गुड प्ले क्रिकेट, विश यू ऑल द बेस्ट. दोन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पहिलाच बॉल वाईड यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता पहिलाच बॉलवर. पुन्हा एकदा पाहू शकाल थोडंसं दूरवर ठेवलाय बॉल बॅटर पासून. उस साइड ऑफ स्टंप उडा. पुन्हा एकदा डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. आतिश बांडेच्या मैदानाच्या आतमध्ये आपण कैलासच्या विरुद्ध पाहताय. प्रत्येक बॉल महत्वाचा या मॅच मधला, कारण मॅच तेवढी महत्वाची आहे दोन टीमसाठी. खासदार चषक 2026चा अप्रतिम क्रिकेट आपण आतापर्यंत पाहताय आणि अंतिम दिवस आहे. पुन्हा एकदा पाहू शका स्लॉट मध्ये दिला, मिड विकेट बाउंड्री लाईन वर उडवलाय बॉल, सीमारेषा पार. षटकार. एक तेरी तो एक मेरी, न तारीफ मेरी न मजाक तेरा, मत कर गुरूर इस क्रिकेट का, एक दिन खाक तेरा और एक दिन खाक मेरा. पहिले 2 बॉल आतिश बांडेच्या नावावर, तिसऱ्या बॉलवर ब्लास्ट. षटकार. पुढील मॅच SB गोटीकर आणि त्यांच्या विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स. दोन्ही टीम आपण रेडी राहा. पुन्हा एकदा पाहू शकाल लोअर पुल टॉस होता. पॉइंट रिझन मध्ये बॉलला उडवलाय. पुन्हा एकदा एक सिंगल काढली जाते. सेन्सिबल क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एक धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 7 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत दोन्ही टीम चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. एक षटकार नक्की कैलासच्या बॅटमधून आला मिड विकेट रिजन मध्ये. पहिला बॉल आता गणेश गायकर साठी आतिश बांडेचा. या मॅच मध्ये आपण पाहाल ओवर पिच बॉल, डाउन दी ग्राउंड, ओवर द बॉल सेड, बॉल सीमारेषा पार. षटकार. लॉफ्टेड हेड आपण पाहिला गणेश गायकरच्या बॅटमधनं. सिक्सर. 6 धाव्यांच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 13 धावा. ओव्हर पिच बॉल होता. चांगला स्ट्रोक, चांगले टायमिंग आपण पाहिलं. गणेश गायकरच्या बॅटमधनं 6 धावा येत आहेत. 6 धावेच्या मध्ये धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपण स्कोर बोर्डवर पाहताय. टीमची टोटल 13 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा बॉलर आतिश बांडे तयार होत आहेत. कॅप्टन आहेत. कॅप्टनने जबाबदारी पार पडायची आहे. जबाबदारी प्रत्येकाला मॅच मध्ये पार पडायची आहे. ही जबाबदारीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चांगला बॉल, यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. ड्राईव्ह केलाय ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून गणेश गायकरच्या बॅटमधनं एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. दुसऱ्या स्पेल मध्ये आपण बॉलर आदी मडके यांना पाहताय. ओव्हर द विकेटने ते तयार होत आहेत. चांगली इनिंग आतापर्यंत ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. एक षटकार गणेश गायकरच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहिलाय.
एक सिक्स कैलास यांच्या बॅटमधनं आपण मिड विकेट रिझनमध्ये पाहिला. दोन्ही टीम चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पेश करते आहे आणि प्रेक्षकांना या मॅचमध्ये खूप सारी मजा नक्की येईल. कारण रोमांचक आणि रोमार्चक मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्की रंगेल यात मात्र शंका नाही आहे. कारण दोन टीम मातब्बर आहेत. अनेक वर्षे एकामेकाविरुद्ध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये याच ग्राउंडवर खेळताना आपण पाहिलं आहे. परंतु भूतकाळ आणि आयुष्यामध्ये तुम्हाला क्रिकेटमध्ये ओळखलं जात नाही. तुम्हाला क्रिकेटमध्ये वर्तमान सिद्ध करायचं आहे आणि तोच वर्तमान आज खऱ्या अर्थाने कोणाच्या बाजूने राहील हे मात्र पाहायचं आहे. अनेक सारे प्रश्नचिन्ह आहेत परंतु प्रश्नांचं उत्तर मॅच संपल्यानंतर प्रेक्षकांना नक्की भेटेल. सो या मॅचकडे पुन्हा एकदा बॉल तयार. और पिच बॉल ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये. गणेश डिंगोरे बॉलवर येत आहेत. डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये पाहता एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एकच्या मतीने धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 15 धावा. MUCC मुरबाड टीम आपल्या डगआउटला विनंती आहे आपले सर्व प्लेयर आपण डगआउटच्या आतमध्ये बसा. या आयोजकांकडून विनंती येते. फुल टॉस बॉल गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होत होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपण ओमकारचं पाहताय. पुन्हा एकदा एक सिंगल. आता सेन्सिबल क्रिकेट आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन बॅटरचा पाहताय. समजदारीचा क्रिकेट पार्टनरशिप बिल्डअप करतायत दोन बॅटर. क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला खूप सारं महत्व आहे आणि तेच आपण पाहताय करत असताना दोन बॅटर. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह चांगला स्ट्रोक आपण पाहताय गणेश गायकरच्या बॅटमधनं. कलात्मक स्ट्रोक आपण पाहताय. पुन्हा एकदा एक सिंगल. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 17. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभारली. तदनंतर गेमला पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतो या मॅचमध्ये दोन बॅटरच्या माध्यमातून. ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेला. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न परंतु बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 23 धावा. स्लोवर वन बॉल ऑफ कटर आपण बॉल पाहिला. आधी मडकेचा मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग. क्रिकेटमध्ये व्हेरिएशन खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तेच करतोय मैदानाच्या आतमध्ये आधी मडके. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा कमबॅक राहिले 6 धावानंतर. एकच्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोरबोर्डवर 24. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल. आउटफील्ड आहे फास्ट. बॉल थांबणार नाहीये. सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. 4च्या मध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर प्लाय होत असताना आपण पाहता 28 ऑन स्कोरबोर्ड. 28 धावा धावपलकावर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 28 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण आतिश बांडेने धावा खर्च केल्या 14. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण आधी मडके यांना पाहिलं. त्यांनी सुद्धा धावा खर्च केल्या 14. 28 धावा स्कोरबोर्डवर 12 बॉलच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर ओमकार. ओमकार तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या स्पेलमध्ये वैयक्तिक पहिली ओव्हर आहे ओमकारची. ओव्हर द विकेटने बॉल तयार. कैलाससाठी पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा धावपलकावर. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये गोल्डन स्पॉटवर बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर बाउन्स प्राप्त होतोय बॉलर ओमकारला आणि पिकला पहिलाच बॉल डॉट. अशाच प्रकारची बॉलिंग साई स्पोर्ट्स टीमला खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. एका बाजूला चांगली बॅटिंग करायची आहे
मॅच मध्ये मजा नक्की येईल. पहिला बॉल ओमकारचा डॉट आलाय कैलास यांच्या विरुद्ध. बॅटची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल एक सिंगल डिक्लेअर स्वरूपात. एकच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचतीये 29 धावा. $29 ऑन स्कोरबोर्ड. स्ट्राईक चेंज होतीये मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईक इनला पुन्हा एकदा गणेश गायकर तयार. शॉर्ट पिच बॉल मिस्टर एमपीएलच्या बॅटमधनं लॉंग ऑन बाउंड्री लाईन सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर 6च्या मैदानी 35 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतायत. सलामीसाठी आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये लॉफ्टेड हिट आपण पाहिले. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिला आणि पुन्हा एकदा हल्ला चढवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. गणेश गायकर चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतोय आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आपण फटका पाहताय सजवताना. थोडंसं बंबल नक्की राहिलंय परंतु पुन्हा एकदा कमबॅक आपण पाहताय. चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येत वाढ. 36 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी होत नाहीये. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला धक्का MUCC मुरबाड टीमला. कैलास बॅक टू द डगआउट. वैयक्तिक 16 धावेंवर बाद होत आहेत बॅटर कैलास. चांगली इनिंग आपण त्यांच्या बॅटमधनं पाहिली. जो स्टार्ट करायचा आपल्या टीमला पाहिजे होता तो कैलास यांच्या माध्यमातून त्यांनी दिला. त्यानंतर ते बाद होत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 वर योगेश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 वर. योगेश कोर मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिली विकेट गमावली आहे बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये MUCC मुरबाड टीमने. पहिलं यश ओमकारला आलंय या मॅच मध्ये बॉलिंग करत असताना. ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट रिझन मध्ये लॉफ्टेड हिट. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स मिळतील 4. चौकार. तीन ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 40 धावा. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 40 धावा.
18 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 40 धावा. पुन्हा एकदा चौथ्या स्पेलमध्ये आपण बॉलर आधी मडक्यांना पाहताय बॉलिंगसाठी सज्ज होत असताना. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण गणेश गायकरची पाहिली आहे. पहिल्याच बॉलवर योगेश कोरच्या बॅटमधनं 4 धावा आल्यात. आत्मविश्वास नक्की दुणावला असेल योगेश कोरचा आणि आत्मविश्वासाने खेळ आपण आतापर्यंत या मॅचमध्ये पाहताय मुरबाड टीमचा. परंतु कमबॅक करावं लागेल साई स्पोर्ट्स टीमला. चांगली बॉलिंग एका बाजूला करायची आहे, एका बाजूला चांगली बॅटिंग. दोन टीम मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत करतायत. ओर द विकेटने पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉलला पाठवले सीमारेषा पार. लॉंग ऑन बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मिस्टर गणेश गायकरच्या बॅटमधनं षटकार. सहाच्या मैत्रिणी धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होतीये 46. 46 धावा. आत्मविश्वासाने खेळ आतापर्यंत आपण गणेश गायकरचा पाहताय. कारण षटकरांची आतषबाजी करत या मॅच मध्ये गणेश गायकरची मैदानाच्या आतमध्ये अनेक प्रेक्षक वर्ग पाहतोय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आता आधी मडकेचा आपण पाहताय. वाईड यॉर्कर बॉल थांबवलाय बॅटरला आणि अशाच पद्धतीची बॉलिंग करत आणि साई स्पोर्ट्स टीमला करायची आहे. जर गणेश गायकरला थांबवायचं असेल मैदानाच्या आतमध्ये तर पुन्हा एकदा पाहू शकाल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आता आधी मडकेचे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यस इट इज अ व्हाईट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. पुन्हा एकदा 45 धावा स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आउटसाइड लेग स्टंप. एक्स्ट्रा येत आहेत MUCC मुरबाड टीमसाठी. व्हाईट बॉलच्या मैत्रीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली आहे. 0 इज बेटर दॅन 1. क्रिकेटमध्ये शून्यापेक्षा एक धावेला खूप सारे महत्व आहे. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 46 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. षटकार. चांगली बॅटिंग गणेश गायकर आज खऱ्या अर्थाने षटकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग आपण आतापर्यंत पाहताय. चोपन्न धावा स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल पुन्हा एकदा गणेश गायकरच्या बॅटमधनं कंप्लीट. सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 55 धावा. आउटसाइड ऑफ स्टंपवर बॉल टाकला होता. चांगला बॉल आधी मडकेचा. पुन्हा एकदा
एक सिंगल योगेश कोर यांच्या बॅटमधनं. एक सिंगलच्या मदतीने 56 धावा स्कोर बोर्डवर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंग मधील शेवटची ओव्हर अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. 56 झालाय 24 बॉल मध्ये. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले आणि 6 बॉल क्रुशियल मोमेंटला दोन टीम साठी खूप सारे इम्पॉर्टंट आहेत. बारा बॉल मध्ये 33 धाव्यांची इनिंग आतापर्यंत गणेश गायकर यांची आपण पाहताय. छप्पन्न धावा स्कोर बोर्डवर. 56 ऑन स्कोर बोर्ड. 1 विकेट लॉस. MUCC मुरबाड टीम शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर ओमी तयार होतात. महत्वपूर्ण षटक ओमकार बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या ओव्हर मध्ये. शेवटच्या ओव्हर मधील पहिला बॉल बॅटर योगेश कोरसाठी. और पिच बॉल होता, ज्युसी फुल टॉस होता, थोडासा डीप होत होता बॉल आपण पाहिला. बॅटची कडा नक्की होती परंतु विकेट किपिंग आपण चांगली पाहताय कैलास बांडे यांची. डॉट बॉल. वाईट बॉल. पुन्हा वाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. 57 धावा स्कोर बोर्डवर. फायटिंग स्कोर आतापर्यंत उभा केलाय MUCC मुरबाड टीमने. और पिच बॉल कॅचची संधी. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आणि योगेश कोर मैदानाच्या आतमध्ये बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश मोरे दाखल होत आहेत बॅटिंग साठी. चांगली बॅटिंग आपण योगेश कोर यांची सुद्धा पहिली मैदानाच्या आतमध्ये. षटकांनी चौकात त्यांच्या बॅटमधनं सुद्धा या मॅच मध्ये आपण पाहिला. त्यानंतर ते बाद होत आहेत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश मोरे येत आहेत बॅटिंग साठी. चांगली बॉलिंग आपण ओमकारशी पाहताय. आत्मविश्वासाने केलं आतापर्यंत ओमकार यांच्या स्पेल मध्ये आपण पाहताय. सत्तावन्न धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहताय. 4 बॉल शिल्लक आहेत शेवटच्या ओव्हर मधले. महत्वपूर्ण बॉल. कारण कुठल्या टीमच्या बाजूने मोमेंटम जाईल या 4 बॉलवर डिपेंड असेल. जयेश मोरे स्ट्राइक इन ला तयार. फुल टॉस बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मिड विकेट रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक गणेश डिंगोरे यांना आपण पाहताय. चांगली फेकी होईपर्यंत या मॅच मध्ये एक सिंगल. यापुढील मॅच SB गोटेकर आणि त्यांच्या विरुद्ध अधिक स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. आपण पुढील मॅचचा करतोय टॉस. चांगली बॉलिंग शेवटच्या स्पेल मध्ये आपण ओमीची पाहताय. ओमकारची पाहताय. चांगलं प्रदर्शन आतापर्यंत. रनच घेतली नाहीये बॅटरने मैदानाच्या आतमध्ये. लाईट गेल्या कारणामुळे थोडस व्यत्यय या ठिकाणी होता. पुन्हा एकदा लाईट या ठिकाणी आली आणि पुन्हा एकदा क्रिकेटला आपण पाहताय सुरुवात होत असताना. और पिच बॉल मैदानाच्या आतमध्ये अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक. राहुल सोमनेकडून थोडस बंबल आपण पाहताय. सागर कापडीचा बॅकअप मैदानाच्या आतमध्ये थोडासा खराब थ्रो या मॅच मध्ये आपण पाहताय. कारण गणेश डिंगोरीची विकेट धोक्यामध्ये असती जर चांगला थ्रो मैदानाच्या आतमध्ये जर फेकला असतात तर. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला अजिबात महत्व नाहीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 29 धावा. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण बॉलर दर्शनची पाहताय.
पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता, बॅटवर बॉल आला नाहीये, डॉट बॉल. थोडासा संघर्ष या मॅच मध्ये आता आपण पाहताय साई स्पोर्ट्स टीमचा. ना संघर्ष न तकलीफ फिर क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में. पसीने से लिखे हुए कागज कोरे नहीं होते और जो करते हैं दर मेहनत उनके सपने अधूरे नहीं होते. धावसंख्या स्कोर बोर्डवर 29 धावा. 12 बॉल मध्ये 42 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 12 बॉल शिल्लक आहेत, 42 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाही आहे. मॅच मध्ये नक्की मजा येईल, कारण दोन टीम कडे खूप मोठी क्षमता आहे. जो चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता खऱ्या हाताने पेश करेल तो जिंकेल मॅच. थोडंसं स्पीडअप करा MUCC मुरबाड टीम. टाइम इज मोर दॅन इम्पॉर्टंट मनी. पैशापेक्षा वेळेला खूप सारं महत्व द्या, कारण वेळ कुणासाठी थांबणार नाहीये. त्या वेळेला तुम्हाला क्रिकेटच्या मॅच मध्ये सिद्ध करायचं आहे. या मॅच मध्ये आतापर्यंत दोन टीम स्वतःला सिद्ध करत असताना एका बाजूला बॉलिंग चांगली होती, एका बाजूला बॅटिंग सेन्सिबल आतापर्यंत आपण पाहताय साई स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. 12 बॉल शिल्लक आहेत, 42 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवर चौथा स्पेल मध्ये बॉलर तयार होतोय केतन. पुढील मॅच SB गोटेकर आणि त्यांच्या विरुद्ध हार्दिक 11. टॉस जिंकलाय हार्दिक 11 टीमने घेतलाय बॉलिंगचा निर्णय आणि आमंत्रित केलाय बॅटिंगसाठी SB गोटेकर टीमला. यापुढील आणखी एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, पण ही मॅच तेवढीच जबरदस्त आणि ताकदीची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. निमित्त आहे गणेश 11 गंगा रोड आयोजित खासदार चषक 2026 अंतिम दिवस. त्यामध्ये रंगणारा एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. स्ट्रायकिंगला बॅटर आहे गणेश डिंगोरे, धोनी या नावाने ओळखणारा प्लेयर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला बॅटिंग करतोय. नॉन स्ट्रायकिंगला लेफ्टी बॅटर आहे कैलास बांडे. चौथ्या स्पेल मध्ये बॉलर केतन. केतनचा पहिलाच बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल, कॅचची संधी आणि सागर कपडीकडून कुठल्याही प्रकारची चुकी मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. क्रुशियल मुवमेंटला एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. गणेश डिंगोरे बॅक टू द पवेलियन. 11 बॉल 42 धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आतिश बांडे इन होत आहेत बॅटिंगसाठी आणि आता हार्ड हिटिंगच खऱ्या हाताने मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. बॅटर आतिश बांडेला पहिल्याच बॉलवर यश केतनला आलं मैदानाच्या आतमध्ये. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये प्राप्त होतीये. हार्दिक स्पोर्ट्स आपण सुद्धा रेडी राहा, गोटेकर टीम आपण सुद्धा रेडी राहा. पुढील मॅच लगेचच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. 11 बॉल शिल्लक 42 धाब्यांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आतिश बांडे मिस्टर हिटमॅन तयार होतील बॅटिंगसाठी. केतनचा पुढील बॉल शॉर्ट पिच बॉल होता, बॅटवर पुरेपूर आला नाहीये बॉल. टर्नमॅन रिजन मध्ये एक सिंगल डिक्लेअर स्वरूपात बॅटची कडा होती. गोष्टांकी क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल 1च्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. 10 बॉल मध्ये 41 धाब्यांची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगता येत नाहीये. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे मात्र पाहायचं आहे. 11 बॉल 10 बॉल 41 10 बॉल 41 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंगला बॅटर आहे लेफ्टी. आता मात्र षटकारांची गरज आहे साई स्पोर्ट्स टीमला या मॅच मध्ये मॅच जिंकण्यासाठी. डगआउट मध्ये फक्त 13 प्लेयर असतील. सर्व टीमने याची नोंद आपण घ्या. थोडंसं स्पीडअप करा दोन्ही टीम.
10 बॉल मध्ये 41 धाब्यांची गरज. 4 बॉल महत्वपूर्ण आहेत मॅच मधले. शॉर्ट पिच बॉल, हार्मफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, मॅग्निफिशंट स्ट्रोक, षटकार. मॅच मध्ये मजा नक्की येईल कारण षटकार आलाय कैलास बांडे यांच्या बॅट मधनं. पॉवरफुल स्ट्रोक आपण पाहिला. लेफ्टी बॅटर घातक असतात ओरम क्रिकेटमध्ये, त्याच प्रात्यक्षिक उद्यान मैदानच्या आतमध्ये आपण पाहताय. 6च्या मध्ये धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या स्कोरबोर्ड व टीमची टोटल 36 धावा. तू रख हौसला हो मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को, मैच तो जारी है, कौन किस पे भारी है, किसमें कितना है दम. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने दोन टीमने दम आतापर्यंत दाखवलाय, परंतु जो जिंकेल तो मात्र या मैच में हुई सिकंदर. अभी तो पूरा आसमान बाकी है क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है लेकिन पूरा हौसला अभी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती क्योंकि जीतना अभी बाकी है. पुन्हा एकदा पाहू शकाल पुढे टाकलेला बॉल होता बॅटची कडा. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येत वाढ होती है. धावसंख्या स्कोरबोर्ड व टीमची टोटल 37 धावा, 37 ऑन स्कोरबोर्ड. 8 बॉल मध्ये 34 धावांची गरज. 8 बॉल्स रिमेनिंग, 34 रिक्वायर्ड. स्ट्राइक ला बॅटर आतिश बांडे. केतनचा पुढील बॉल आतिश साठी मैदानाच्या 8 मध्ये. 8 बॉल 34. और पिच बॉल मिड विकेट, बाउंड्री लाइन, सीमा रेषा पार, षटकार. चांगली बॅटिंग आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये साई स्पोर्ट्स टीमची पाहताय. आत्मविश्वास दुणावलाय आणि 2 षटकार या स्पेल मध्ये आपण केतनच्या विरुद्ध पाहताय. एक लेफ्ट हँडर बॅटरच्या बॅट मधनं, एक राईट हँडर बॅटरच्या बॅट मधनं. धावसंख्येला पुन्हा आकार प्राप्त झालाय. 43 धावा स्कोरबोर्ड वर. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, कॅचची संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये आणि आतिश बांडे कुशल मुवमेंटला बाद. पूर्ण दिवसामध्ये प्रत्येक टीमला संधी आहे. खऱ्या अर्थाने सन्माननीय आदरणीय प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून 6 हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं पारितोषिक प्रशांत म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल. 6 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. पूर्ण दिवसामध्ये प्रत्येक टीमला संधी आहे. हॅट्रिक 6 म्हणजे लगोपाठचे 3 सिक्सर कोणत्या बॅटरच्या माध्यमातून आले तर सन्माननीय आदरणीय प्रशांत म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक बॅटरला देण्यात येईल. परंतु संधीचं सोनं प्रत्येकाला करायचं आहे. ज्याला संधी भेटते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि संधीचं सोनं क्रिकेटमध्ये करतो तोच ठरतो क्रिकेटमध्ये विजेता. विजेता व्हायचंय 2 टीमला या मॅच मध्ये. मॅच अजूनही संपली नाहीये कारण बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा बनवायच्या आहेत. 28 क्रिकेटमध्ये 28 धावा होऊ शकतात. एका बाजूला रोखायच्या आहेत. दर्शन शिव 4 बॉल 20 धावा. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 4 बॉल शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे साई स्पोर्ट्स टीमला. शॉर्ट पिच बॉल, जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. कैलास बांडेंच्या बॅट मधनं बॉल सीमारेषा पार, षटकार. तीन बॉल 14 धावा. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट लढायला शिकवतो, क्रिकेट पडायला शिकवतो, क्रिकेट जिंकायला शिकवतो, क्रिकेट हसायला शिकवतो, क्रिकेट मित्र बनवायला शिकवतो, क्रिकेट मित्राच्या विरुद्ध खेळ करायला शिकवतो, क्रिकेट संघामध्ये एकात्मता राखायला शिकवतो, क्रिकेट कॅप्टनने दिलेली जबाबदारी पार पाडायला शिकवतो,
क्रिकेट सिनियर खेळाडूचा मान सन्मान करायला शिकवतो, क्रिकेट ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन द्यायला शिकवतो. जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत दोन टीमच्या दरम्यान आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 3 धावा बनवायच्या आहेत 14. महत्वपूर्ण बॉल मॅच मधला दर्शनचा कैलास बांडेसाठी. स्लोवर वन बॉल रीड केला आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. षटकारांची हॅट्रिक खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कैलास बांडेची पूर्ण होतीये. दोन बॉल 8 धाव्यांची गरज आहे. मॅच बनली आहे, मॅच बनवली आहे कैलास बांडेने मैदानाच्या आतमध्ये. खरं 12 बॉल मध्ये 42 धाव्यांची गरज असताना 2 बॉल 8 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 8 धावा बनवायच्या आहेत साई स्पोर्ट्स शहापूर टीमला. एका बाजूला रोखायच्या आहेत, बनतील की रोखल्या जातील हे मात्र पाहायचं आहे. निमित्त आहे खासदार चषक 2026. सरजा झुक जायो मंदिर यार, नदी वा समाज आयो समंदर है. जीवन किस कर्मभूमि युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. ताज के पत्ते से महल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में क्योंकि एक जिद से कोई सिकंदर नहीं बनता. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता हे मात्र पाहायचं आहे. पुलटॉस बॉल वर षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कैलास बांडेशी आपण पाहताय. दर्शनवर चढवलेला हल्ला मैदानाच्या आतमध्ये, परंतु मॅच अजूनही संपली नाही आहे. 1 बॉल शिल्लक आहे, 2 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. कॅच विन मॅच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थाने कैलास बांडेची सोडलेली कॅच आता खऱ्या अर्थाने MUCC मुरबाड टीमला आठवत असेल. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये, परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. परंतु अजूनही 1 बॉल आहे. 1 बॉल मध्ये 2 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत साई स्पोर्ट्स टीमला. एका बाजूला रोखायच्या आहेत. स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वाद बदलते. मनात नेहमी इच्छा असावी जिंकण्याची. खरं नशीब बदलो अथवा न बदलो, वेल नक्की बदलते. इट्स टाइम चेंज टाइम. ही वेल हा वेल बदलण्याची मॅच मध्ये. 1 बॉल शिल्लक आहे, 2 धाव्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे, क्रिकेट ऑन आहे. चारही बाजूला जमलेल्या दर्दी प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. टीम मॉडेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय थोडासा आत्मविश्वास वाढवला जातोय बॉलर दर्शनचा. 1 बॉल महत्वपूर्ण आहे. चला स्पीडअप करा दोन्ही टीम, विनंती असेल. कोण जिंकेल मॅच, प्रेक्षकांच्या नजरा सुद्धा आता खऱ्या अर्थाने UTC च्या माध्यमातून या मॅच कडे वेढल्या जात आहेत. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहताय. एक बॉल 2 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार होत आहेत. दर्शन सलामीवीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग कैलास बांडे करतो आहे. आणि लेफ्टी बॅटर घातक असतात ओरम क्रिकेटमध्ये. आतापर्यंत घातक फलंदाजी आपण पाहिली आहे. शॉर्ट पिच बॉल, हा पंपफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. मॅच फिनिश. अभिनंदन साई स्पोर्ट्स टीम. हार्ड लक बॅड लक MUCC मुरबाड. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच. षटकारांची आतषबाजी ज्या बॅटरच्या माध्यमातून आपण पाहिली, मिस्टर लेफ्टी कैलास बांडे ठरतोय मॅन ऑफ दी मॅच. 14 बॉल मध्ये 44 धाव्यांची एक बरदार इनिंग. कृपया बॉल या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आपण जमा करा.